सध्या राज्याच्या अनेक भागातून पावसानं उघडीप दिली आहे, मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। वेळीच या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी किडींचं नियंत्रण कसं करावं पाहूयात त्या संदर्भातला पीक सल्ला। मध्य महाराष्ट्र विभागात भात पिकं मूळ वाढीच्या अवस्थेत आहेत। अशा ठिकाणी पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर ठेवावी। तसंच ज्या ठिकाणी पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे तिथे पाण्याची पातळी 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी। पुनर्लागवड केलेलं भात पीक तणविरहित ठेवावं। पिकाला प्रति हेक्टर 50 किलो नत्र द्यावं। ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस यामुळे ऊस पिकात आर्द्रता वाढलेली आहे। परिणामी कोल्हापूर विभागातील ऊस पिकावर सध्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्वरित पांढऱ्या माशीचं नियंत्रण करावं, अन्यथा ऊसाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कोकण विभागात या आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। इथे भाताचं पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे। इथे पिकाला नत्राचा दुसरा हप्ता युरियाच्या स्वरूपात द्यावा। खत देण्यापूर्वी भात खाचरात बेंडणी करून घ्यावी। शेतीतील पाणी काढून टाकावं। खत दिल्यानंतर पाणी खाचरात बांधून टाकावं। पावसाने उघडीप दिल्याने भातावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। वातावरणातील वाढती आर्द्रता आणि दिवसातील 3 ते 4 तास सूर्यप्रकाश हे वातावरण लष्करी अळीच्या वाढीस अनुकूल आहे। या अळीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सायपरमेथ्रिन 0.0060% याची 3 मिली मात्रा 10 लिटर पाण्यातून संपूर्ण पिकावर फवारावी। मध्य महाराष्ट्र विभागात 8 साली ऊसाच्या लागवडीस सुरुवात झाली आहे। इथे झालेल्या पावसामुळे ऊसाच्या सऱ्यांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे। हे पाणी त्वरित शेती बाहेर काढावं। पाऊस जास्त झाल्यास लागणीसाठी ऊसाच्या टिपऱ्या न वापरता ऊसाची रोपं वापरावी। वापसा अवस्थेतच ऊसाच्या टिपऱ्या लागवडीचा सल्ला देण्यात आलाय। वांगी पिकावर शेंडे आणि फळ पोकळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतोय। यासाठी कीडग्रस्त शेंडे दर आठवड्याला खोडून टाकावे आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी। फळे तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून वेगळी करावी आणि ती जमिनीत पुरावी। शेंडे आणि फळ पोकळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 10% प्रवाही सायपरमेथ्रिन 10 मिली, इंडोक्साकार्ब 10 मिली, डेल्टामेथ्रिन 1% अधिक 35% ट्रायझोफॉस 20 मिली यापैकी एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यातून संपूर्ण पिकावर फवारणी करावी। फवारणी करताना साध्या हातपंपाचा वापर करावा। महिन्यातून काही वेळा निंबोळी अर्काची ही फवारणी फायदेशीर ठरते। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सध्या पावसाचा मोठा खंड पडलाय। ढगाळ वातावरण आणि वाढती आर्द्रता यामुळे अनेक पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय। इथल्या सोयाबीन पिकात पानं गुंडाळणाऱ्या आणि उंट अळीचा प्रादुर्भाव दिसतोय। पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव अवाक्याबाहेर गेल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो। पिकं शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना दाणे बारीक पडतात। याचा परिणाम उत्पादनावर होतो। अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्विनॉलफॉस 25% EC 30 मिली हे प्रति 15 लिटर पाण्यातून पिकावर फवारावं। बांधावरील तण आणि झाडं झुडपं काढून टाकावीत। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।